हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल। तर आम्ही आहोत त्र्यंबकेश्वरमध्ये। तर या मंदिराविषयी तुम्हाला आज मी सांगणार आहे। त्र्यंबकेश्वर मंदिर हे नाशिकच्या जवळ असलेल्या त्र्यंबक या गावी आहे। हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि ते भगवान शिवासाठी समर्पित आहे। मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व आहे आणि ते गोदावरी नदीच्या उगमस्थानाजवळ असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे। हे मंदिर तिसऱ्या पेशवे बाळाजी बाजीराव यांनी बांधले। त्र्यंबकेश्वर मंदिरातील ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाचे त्रिमूर्ती रूप आहे, म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि शिवाचे रूप आहे। हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाते कारण ब्रह्मदेवाने इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले, जे आता ब्रह्मगिरी पर्वत या नावाने ओळखले जाते। या पर्वतावर एकेकाळी गौतम ऋषींचा आश्रम होता। गोहत्या पथकातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले। गौतम ऋषींच्या विनंतीवरून महादेव येथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले। तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले। त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर 11 ज्योतिर्लिंगापेक्षा वेगळी आहे, कारण त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या 3 कापर आहेत, ज्यात त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश विद्यमान आहेत। या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरू असतो। या स्वरूपाचे हे जगात एकमेव शिवलिंग आहे। आणखी या मंदिराची विशेषता अशी आहे की ज्योतिर्लिंगावर त्रिकाल पूजा केली जाते। ज्योतिर्लिंगापासून लगतच्या परिसरात पुण्यभूमी तयार झाली आहे, ज्यामुळे इथे केले जाणारे सर्व मनोरथ सफल होतात। भक्त आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी अथवा दोषमुक्त होण्यासाठी इथे अनेक प्रकारचे जप, तप, व्रत मनोभावे करून आपल्या आराध्य शंकरांना प्रसन्न करण्यासाठी इथे येतात। नारायण बली पूजा ही सर्वात धार्मिक पूजा आहे, जी त्र्यंबकेश्वर मंदिराजवळील सती महाश्मशान इथे अहिल्या गोदावरी संगमावरती केली जाते। आपल्या पूर्वजांचा शाप दूर करण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याला मोक्ष, शांती आणि साप मारण्याच्या पापातून मुक्ती मिळावी यासाठी नारायण बली पूजा केली जाते। नारायण नागबळी ही विधी संपूर्ण भारतात फक्त त्र्यंबकेश्वर इथेच केली जाते। या व्यतिरिक्त कालसर्प पूजा, त्रिपिंडी, श्राद्ध, कुंभ, विवाह, रुद्राभिषेक, महामृत्युंजय जप अशा आणि इतरही विधी इथे केल्या जातात। त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ 3 पर्वत आहेत, जे ब्रह्मगिरी, नीलगिरी आणि गंगाद्वार म्हणून ओळखले जाते। ब्रह्मगिरी हे शिवाचे रूप मानले जाते। नीलगिरी पर्वतात नीलंबिका देवी आणि दत्तात्रेय यांचे मंदिर आहे। गंगाद्वार पर्वतावर गंगा नदीचे मंदिर आहे। याशिवाय या शहरात त्र्यंबकेश्वर मंदिर, संत निवृत्तीनाथ मंदिर, स्वामी समर्थ केंद्र, गोदावरी नदीचे उगमस्थान असलेले गंगाद्वार मंदिर, गुहा मंदिरे इत्यादी अनेक मंदिरे इथे आपल्याला पाहायला मिळतात। तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय।